वा कमाल झाला रमेश अरे, लय भारी. मजा आली मजा आली. तू पण भारी कडक झाला झाला. कडक झाला कमाल झाला कडक झाला कडक कडक झाला प्रिया भारी केलंस. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बसा बसा बस 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 बसा बसा भारी झालं का नाही बसा तिकडे जाऊन बसा. ए निल्या स्टेजचे माईक बंद कर रे. सर या ना. हा, तिकडे बस तिकडे खाली बस. काय खायला वगैरे हवंय? हा खायला वगैरे भूक लागली हा? चहा मिळाला मस्त कडक चहा अजून काय? समोसे मिळून सांग बाळू मामासने घेऊन येतील ती आणि सर ते लाल चटणी असेल ना गोड तर अजून मजा येईल. पेप्सी चांगलं. पेप्सी पण पेप्सी पाहिजे पेप्सी हा, पाहिजे ती चुपायची. हा चुपायची पाहिजे. का नाटकात एवढी माती खाऊन पोट नाही भरलं तुमचं? हा काय चांगलं झालं की आवाज आऊ द्या. हा चांगला प्रयोग होता सावत्या? मला वाटलं असं म्हणजे तुला वाटलं? तू कोण आहेस वाटणारा? अत्यंत फालतू प्रयोग झालाय. फालतू दळभद्री प्रयोग. चुका काढायला मी 2 चुका लिहिल्या नंतर वाईट एवढंच लिहिलेलं आहे. पोटावर मी नाटक असं लिहून उभा राहिलो असतो ना तरी होल्ड झालं असतं ते. कळलं का? किती घाण केलात रे तुम्ही. किती घाण केलत. आणि आजचा प्रयोग माती केला तरी तुम्ही. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आज महत्वाची लोक येणार आहेत. बाबा सरंभळकर येणार आहेत आज. कोण आहेत? कोण आहेत ते माहिती आहे? नाही. अरे थोर समीक्षक आहेत ते. इंटरनॅशनली अक्लेम्ड समीक्षक आहेत. जागतिक रंगभूमीवरचा अभ्यास आहे त्यांचा. कळलं का? बर्लिनला आता जो ड्रामा फेस्टिवल होणार आहे ना तर भारतातनं कुठलं नाटक घेऊन जायचं हे ते डिसाईड करणार आहेत. आणि तुम्ही आज माती खाल्लीत. हा मस्त छान करा अजून. सर तुम्ही एवढं भडकलात काय चुकलंय सर आमचं? ओ माय गॉड. ये बस सांगतो. ये बस बसतोय. चल तिकडे. बसतोस मी सांगितल्यावर. बस तिकडे नको बसूस. तिकडे माती खाल्ली आहेस तू. बाजूला हो. तिकडे बस. तिकडे काय असतं तुझा रोल? काय असतो रे? काय करतोस तू सीन मध्ये? काय करतोस सांग. कश उभा राहून कोण जज आहे मी? हा सुप्रीम जज आहे मी. बस मान देतोय. कोण 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 असतोस तू? सांग ना काय करतोस तू? केळं खातो सर. केळं खातोस तू सीन मध्ये? घरातल्यांनी कधी केळं नाही खाल्लं का रे तुझ्या? हा कसं कसं कुठे गेलं ते? कसं केळं खातोस तू? असं हे असं अख्खं ओपन करतोस आणि हे असं इथे लटकळ. असं काय? कोण आहे? माकडं बरी रे तुझ्यापेक्षा. असं कोण केळं खात? मूर्ख कुठला. सर, काय तरी- काय काय एक मिनिट. तू कोण आहेस? कोण आहेस तू नाटकात? सांग मला. प्रधान. स्मगलिंग करतोय आपण? मोठ्याने बोल ना मग. प्रधान असतो. मारेन. आणि तुझं हा बालनाट्य थांबवा. कुठला प्रधान असतोस ना तू? हा मग हे असं असं खाशील. हे प्रधान असं खातात. आणि एकच एंट्री आहे ना तुझी. 2दा कशाला घेतलीस? पहिल्या अंकात का आलास तू? दुसऱ्या अंकात आहे ना? सर मी विंगेत तयार होतो. हा. मागून विराज एंट्री असं बोलला म्हणून मी स्टेजवर आलो सर. अरे त्या विराजचं नका. विराज विराज सर. विराज कुठे? कुठे आहे विराज? सर तो घरी गेला त्याचा घसा सुजलाय. कसा सुजलाय त्याचं का ऐकता तुम्ही? मला कळत नाही यार तुमचं. तू जो दुसऱ्यांदा एंट्री घेतलीस ती काय घेतलीस बने? काय घेतलीस? मोबाईल घेऊन सेल्फी काढत आलास तू? हा असा आलास तू विंगेत ना? का ऍक्च्युली काय झालं सर स्मगलिंग करतोय का आपण? मोठ्यानी बोल. ऍक्च्युली काय झालं सर आगाऊपणा करतोस? नाही सर. सर खरंच ऍक्च्युली मला काही काम नव्हतं म्हणून मी बोललो एक सेल्फी घ्यावा म्हणून विंगेत राहिलो तर सर लाईट येत नव्हता म्हणून 2 पावलं मागे आलो तर स्टेजवर आलो चुकून सर. कोण तुमचे ना मोबाईलच काढून घेतले पाहिजेत. हा हॅलो. आणि तो एक लाईट वाला एक. हा हा ते हा, passing ये पाठवलंय ये मी. ये हो, हो. ये कोण आहे हा? थांबू. हा कोण आहे? सर लाईटमन आहे आपण. Lightman. लाईटमन. मलाच काय सांगतो? डिरेक्टर आहे मी. मला माहिती आहे तो कोण आहे. लाईटमन आहे मी. लाईट. अरे ए दत्तू इथे इथे. हा एक मूर्ख तो एक मोबाईल घेऊन बाहेर आला त्याच्यावर तू लाईट दिलास? हा सर ते त्याचे पैसे नाही लागणार सर. अरे पैशाचं दत्तू.
अरे नाटकाचा विचार करा, नाटकाचा विचार करा ना रे, नाटकाचा विचार करा. सर सर जाऊ दे ना, चुकलं सगळ्यांचं. सॉरी. एकदा सॉरी करा ना. तू ना राजा, सॉरी हा शब्द काढून टाक आयुष्यातनं. हा, मी तुझा खून करतो आणि तुला सॉरी म्हणतो, चालेल? नको सर. नको ना? नको. तू काय करतोस नाटकात? सर मी मेलेला माणूस. हा? सॉरी. विषप्रयोग होऊन मेलेला माणूस. काय खड्ड्यात जाऊन मेलेला असशील, मेलेला माणूस आहेस ना, प्रेत आहेस तू ना. हा, नुसता पडलेला असतोस ना. मग नीट झोप ना. हा, असा 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 झोप. मेलाय, आपल्याला 2 तास झोपायचं आहे, तर कम्फर्टेबल पोझिशन घ्यावी. पण आपण रिहर्सलला नसतो. मरायचंच तर आहे ना सर, पडूनच तर राहायचं ना. मी प्रयोगात करेन ना. प्रयोगात असं का पडलास? हे कशाला? का हे का काम आला? असं पडला होतास. 15 मिनिटानंतर इथे कळ आली आणि धड पडलास खाली. सर माझी चूक नाहीये सर. मी बोलतोय ना, सर माझी मी बोलतो आहे. माझे ओठ हलतायत म्हणजे मी बोलतो आहे. सर मला हा? वाटतं फट दिलीत मला. तुझी फट काढेन मी, बरोबर? बरं, पडलास ते पडलास, ठीक आहे, चल, बॉडी पडू शकते, तर तसाच गप्प पडून राहा ना. उठून सॉरी असं म्हणालास आणि परत झोपलास. आणि असं तू 4 वेळा केलंस नाटकात. 4 वेळा. रमेश, सेट बघ काय आहे आपला. बघ, पिरियॉडिक नाटकाचा सेट आहे, पिरियॉडिक नाटक आहे, तर सॉरी असं म्हणतोस तू. सॉरी, नशीब थँक्यू नाही म्हणालास नंतर. मूर्ख कुठले. आणि सावत्यात काय झालं सर? काय झालं? तो काय कमंडलूतनं मोबाईल घेऊन येशील तू? सर मागच्या प्रयोगाला मोबाईल गेलाय माझा. तुम्ही बॅगेत ठेवायला लावता, गेला चोरीला. आपण प्रायव्हेट नाटक करतोय, पेमेंट तरी मिळतं का? कसं नवीन मोबाईल घेतला, मग कुठं ठेवायचं कळत नव्हतं, मग त्या भांड्यात ठेवला आपला असं. अरे पण मग स्विच ऑफ तरी करायचास. वाजला ना तो. पप्पांचा फोन आला होता. काय? पप्पांच्या फोनला काय रिंगटोन ठेवली आहेस तू? तुझी चिमणी उडाली, भूर माझा पोपट दिसला. Just सांगतोय. साधू आकाशवाणी करतो आणि आकाशवाणी काय होते? तुझी चिमणी उडाली, भुरभुर माझा पोपट पिसटला. ही आकाशवाणी होते? कुठलं नाटक बसवतोय मी? हे काय फॉर्मचं नाटक आहे? बोल. ते काय केलंस तू? तपश्चर्या कशी घेतलीस दाखव बरं. हा? नाही, तपश्चर्येला कसा उभा होतास सावत्या ते मला दाखव. आत्ता दाखव. बघा, दिसत नाहीये? बघा, साधू गोव्याच्या चड्डीत. तपश्चर्या नको आता कशाला झाकतोस? आता दाखव. नाही दाखव काय आहे? हा, नारळाची झाडं, बोट, मासे. हा, तपश्चर्याला उभ्या राहिलास, निम्म गोवा बाहेर आला तुझा तिकडनं. काय सांगणार आहेस तू ऑडियन्स ना? काय ह्याला काय लॉजिक आहे? इकडनं चड्डी दिसते, काय लॉजिक आहे ह्याला? गोव्यावर आणली ती. हे तू ऑडियन्स, हे काहीतरी गाणं आहे. मला मारायला का नाही इथे काही? चिडू नका तुम्ही. सर बोलली. सर माझं कसं झालं सर? त्या खळ्यांमध्ये खडी टाकून बुजवेन मी त्या. बंद कर त्या खळ्या. दाखवून काम मिळवणारी तू नटी. तिकडे बस तिकडे. काय तुझं? माझं कसं झालं सर? असं झालं तुझं. राणी नेत्रावती अख्खा वेळ नाटकात गॉगल घालून बसली होती. का? सर माझ्या लक्षात आलं. मी प्रवेश घेतल्यावरती मला कळलं की आपण स्टेजवर गॉगल घालून आलोय, पण तेवढ्यात लाईट आले. ते रिला करताना तुम्ही प्रयोगाच्या आधी ते थांबवा. नाही सर विराजने घेतला होता गॉगल आणि तो देत नाही मग 11 रुपये घेतल्याशिवाय. त्यामुळे मग असं. विराज काय काम करतो आपल्या नाटकात नक्की? तो काय करतो नाटकात? काय कामाचं नाही. इकडं दोन्हीकडून शिवून ठेव येते करायला. आज करायला लागतंय मला. मग काय कामाचं आहे? बरं, तुझा बरमोडा मला नाही घ्यायची आहे रे. सर मला ना जबाबदारीच घ्यायची नाही तुमची. सर असं नका बोलू सर. मी बोलतोय ना, ओठ हलतायत ना माझे. सर मला वाटलं फट मिळाली. अरे मला जा ना तुम्ही जा. सर ऐका माझं. आता जे येतील ना, सरंबळकर आले की त्यांना ओंकार राऊत कुठे आहे असं त्यांनी विचारलं तर माझं नाव सांगायचं नाही. मी आहे ओंकार राऊत असं सांगायचं नाही. तुम्ही काय? ह्याला घ्या, दत्तूला घ्या.
दत्तू ओंकार राऊत आहे. ओके सर असं तसं सर सॉरी तू सर. नको का बोलूस बाई, तू नको बोलूस. कुठलं नाटक? इजिप्शियन मम्मी वाटतेस तू भारताचं नाटक. दत्तू मी आहे, दत्तू मी आहे. सर मी सर सर काय ते? सर चल रे, सर चल तिकडे. सर ऐक. एक्सक्यूज मी Yes. नमस्कार, मी बाबा सरंबळकर. हा सर सर नाही हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. सर नमस्कार. मला तुमच्या नाटकाच्या संपूर्ण संचास भेटायचं होतं म्हणून मी वर आलो. सर मी हे सांगायला आलोय की मला पश्चात्ताप होतोय. मला फक्त आणि फक्त पश्चात्तापच होतोय की या प्रयोगाला मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना का नाही घेऊन आलो. अत्यंत अदर्जाचं नाटक आज तुम्ही सादर केलं. सर या ना बसा. सर बसा या ना. नाही, तुम्ही सगळ्यांनी बसा. नाही नाही प्लीज, तुम्ही सगळ्यांनी बसा. प्लीज बसा, प्लीज बसा. वा 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 वा, काय ती कलाकृती. वा वा वा, काय कलाकृती. आजपर्यंत भारतीय रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक झालेलंच नाहीये. ओंकार राऊत कोण आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. हा बघा सर. हा बघा सर. हा वा 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 वा, काय नाटक बांधलंय तुम्ही. तुम्ही प्लीज बसा, प्लीज बसा, प्लीज बसा. ओंकारजी, मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जगावेगळी कलाकृती आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे परिणामकारक विस्मयकारक ननाट्य सादर करता, म्हणजे त्याच्यात ननाट्याची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एकीकडे असं वाटतं की नाटक घडते, पण दुसरीकडे असं वाटतं की अरेच्या नाटक घडतच नाहीये. त्याची सांगड जी काय तुम्ही घातलेली आहेत ती विस्मयकारक आहे, ती विलक्षण आहे. सर नाही, एक माफ करा जरा, मला फक्त या संचाशी बोलू द्या. मला माहितीये प्रेक्षकांना सेल्फीज हव्या असतात, पण तुम्ही प्लीज 5 मिनिट. नाही 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 माझं झालं की तुम्ही या. ए, तिकडे बाहेर थांबा, तुम्हाला देतो शिल्पी. काय तू सर तिकडे थांबा. तिकडे जा, तिकडे उभे राहा, तिकडे तोंड नाही, करून उभे नाही, ठीक राहा. आहे ठीक आहे. त्यांना तिकडे तोंड करून उभे राहा, जा ना. ऐका ऐका प्रधानजी, ऐका ऐका. त्यांना कदाचित फोटो स्मगलिंग हवा असेल. करतोय, स्मगलिंग करतोय. नाही. मग मोठ्याने बोल ना. तिकडे तोंड करून उभा राहा, जा बाबा जा, तिकडे जा. ए, ते भेटायला आले. थांबते बाबा, जागतिकचे मोठे आहेत ते. बाहेर थांब. नाही, मला फक्त थोडंसं बोलू द्या 5 मिनिटांनी, मग तुम्ही या. तर तुम्ही बसा, कृपा सर बसा बसा. राणी राणी तुम्ही बसा, तुम्ही बसा. मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय आहे, जागतिक रंगभूमीचा जर आपण आढावा घेतला तर भारतीय जी काही रंगभूमी आहे, म्हणजे भरतमुनींपासून जी चालत आलेली आहे ते जे नाट्यशास्त्र आहे आणि ग्रीको रोमन थिएटर जे आहे, याचा देखील मिलाप मला या नाटकात दिसतो. बापरे. म्हणजे अशा पद्धतीची नाटकं भारतात खरंच सादर केली जात नाहीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं दिग्दर्शक म्हणून. तुम्ही गुणवंत आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं, पण तुम्ही प्रधानजी काय काम केलं तुम्ही, काय काम केलं. नाही, मला मी खरंच तुम्हा सगळ्यांचा मी चाहता झालेलो आहे. कारण प्रधानजी, तुम्ही जेव्हा तुमचा प्रवेश जेव्हा सादर केला तेव्हा तुम्ही एक प्रकाश झोत घेत घेत विंगेतून आत आलात आणि स्वचित्र खेचलत. मला ते फार आवडलं. ऍक्च्युली सर ते स्पॉन्टेनियसली सुचलं मला. म्हणजे मला ते कथानकाची गरज वाटली. मला वाटलं हे केलं पाहिजे आपण. वा वा वा, त्याच्यामुळे हे नाटक वर गेलं. थँक्यू सर. हा, खरंच तुमच्या त्या प्रसंगावधानामुळे हे नाटक वर आलं. ह्याच्यामुळे नाटक. हो हो, कारण जर तुम्ही प्रेक्षक होतात ना, तुम्ही किती वेळा रांगेत बसला होता. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर हे नाटक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे राज्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती ती सगळी बाजूला ठेवून राज्याचे राज्यकर्ते म्हणजे प्रधान किंवा जे कोणी असतील ते सगळे इथे सुशेगात स्वचित्र खेचण्यात मग्न आहेत. काय सांगता. हो हो हो, तुम्हाला नाटक कळलंच नाही का. हरकत नाही, तुम्ही आणखीन 2-4 प्रयोगांना या तर तुम्हाला हे नाटक हळूहळू उमगेल. सर मी नाही, थांबा थांबा 1 मिनिट. मला माहिती आहे तुम्हाला फोटोज हवेत नाही, नाही, त्यांच्याकडून, पण मला 5 मिनिटं द्या, मी बोलतो आणि मग तुम्ही फोटो काढा. तुम्ही फारच आणि तुम्ही तर बापरे, बापरे, बाया पूर्ण. बापरे. काय सुंदर काम केलंय साधू महाराज तुम्ही. एक गोष्ट तुम्ही जी केलीत ती मला खूप आवडली. ती म्हणजे जेव्हा त्यांनी कमंडलू मधून भ्रमणध्वनी आणला, म्हणजे एकीकडे साधूची आकाशवाणी आणि एकीकडे भ्रमणध्वनी याची सुद्धा सांगड. म्हणजे पुराणातून विज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. वा 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 वा. बरं, त्यात सुद्धा समर्पक असं संगीत. म्हणजे महागाई, या राज्यातली महागाई गगनाला भिडली आहे. तुझी चिमणी उडाली भुर्र. त्या महागाईचं प्रतीक म्हणजे चिमणी. तुझी चिमणी उडाली भुर्र आणि इथे जनता पिसाटली आहे. तुझं पोपट पिसाटला. वा सर वा.
काहीतरी वेगळंच कळलंय सर तुम्हाला नाही, नाटक? नाही, मला नाही, मला थोडं हेच नाटक आहे. काय आहे असेल हा फरक असतो प्रेक्षक आणि समीक्षकांमधला हा फरक असतो. तुम्ही पहिल्या रांगेत बसून फक्त असं नाटक बघता, आम्ही असं नाटक बघतो. हा फरक असतो. हा असेल. फरक असतो. नाही, आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा साधू महाराज स्वतःबद्दल सांगत होते, जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले, तेव्हा त्यांच्या पोशाखामुळे त्यांनी जी एक विरक्ती स्वीकारलेली आहे ती तर दिसतच होती. पण जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्या विरक्तीमधून हळूहळू डोकावणारी आसक्ती सुद्धा दिसत होती. अत्यानंद झालेला आहे हे नाटक पाहून. वा वा वा. हे कुठल्या फॉर्मचं नाटक मी बसून तुम्ही गप्प बसावं. खूप आवडले. आणि या रंगभूमीवरचं संयत अभिनेत्रीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राणी नेत्रावती म्हणजे तुम्ही. नाही, नाही. तुम्ही फार सुंदर काम केलं. मला प्रचंड आवडलं. मला फक्त एकच मिनिट, मला फक्त एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. हो, सर. मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर तो चष्मा लावला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते, तुमचं वर्किंग काय होतं ते मला जाणून घ्यायला आवडेल. सांग. सर मी एक स्त्री आहे. वाटलंच, मला वाटलंच. होय होय होय, मला वाटलंच होतं. येस येस, हाच तो विचार की मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. मी या रूढी परंपरांना नाही जुमानत. राणी नेत्रावती जेव्हा चष्मा घालून उभी राहते तेव्हा लक्षात येतं की पापण्या झाकल्यानंतर तिच्या अंतर्मनातील विश्व आणि पापण्यांच्या वर चढवलेला तो रंगीबेरंगी चौकटीचा एक तो बंध, तो चष्मा जो स्वच्छ नाहीये, जो नितळ नाहीये, त्याच्यावर समाजाच्या गडदतेतले अस्तर आहेत. बापरे. हे दिसतं. हो 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 सर. 10 रुपयाच्या गॉगल मधनं एवढं सगळं दिसतंय. सिरियसली मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. मला प्रचंड आवडलेलं आहे हे Thank you, नाटक. thank you, sir. असा प्रयोग म्हणजे खरं सांगू तर हा प्रयोग न भूतो न भविष्यती प्रयोग आहे. थँक्यू सर. आणि मी तुम्हाला आता शब्द देतो, काय सर? या वर्षीच्या बर्लिन फेस्टिवलला मी हे नाटक घेऊन जातोय. सर मला वाटत नाही यापुढे मी वेगळी नाटकं पाहीन नाही. मला हे नाटक बर्लिन फेस्टिवलला घेऊन जायचं आहे. थँक्यू सर. पासपोर्ट्स आहेत ना हो सगळे? सर. पासपोर्टच्या तयारी करून ठेवा. आपण 40 दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिनला जाऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. चला, येत, चला, चला, काही हरकत नाही. चला, सर, चला, ऐकून काढा, घ्या. काढा. नाही, फोटो नाही, सर. काढा, काढा तुम्ही फोटो. सर ऐकून तर घ्या. सर सर ओ सर 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 एक मिनिट सर ते पासपोर्टवरती माझं चुकून नाव दत्तू मोरे असे सर, आणि इथे मी ओंकार राऊत म्हणून नाटक बसवत असतो सर. हरकत नाही, गॅझेटवर चेंज करून घ्या. मी चाहता झालोय तुमचा चाहता. अरे मी अरे मला